जनरल पोस्ट ऑफिस किंवा GPOच्या बाहेर म्हणजे टपाल खात्याची मुंबईतली मुख्यालय जे आहे ते आपल्या पाठी आहे, जो तुम्हाला वरती गुंबज दिसतोय तो. आणि त्याच्या बाहेर आपण एका पाणपोळीच्या बाहेर आहोत. कबूतरखाना आपल्या पाठी दिसतोय. तर ह्या कोपऱ्यामध्ये जिकडे आहोत ह्या एरियामध्ये भारतीय लोक जास्ती राहत होते आणि गुजरातहून आलेले जैन आणि हिंदू व्यापारी जे होते ते ह्या कोपऱ्यामध्ये म्हणजे ह्या बुर्जाच्या कोपऱ्यामध्ये येऊन कबुतरांना दाणे घालायचे. म्हणजे हा जो एरिया दिसतोय हा कदाचित मुंबईतला सगळ्यात जुना कबूतरखाना असेल. तर 100-1 वर्षापूर्वी ह्या एरियाचं सुशोभीकरण करायचं एका माणसाने ठरवलं, ज्याचं नाव होतं देवीदास कोठारी. आणि त्यांना त्यांची जी मुलगी होती लीलावती त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी बनवायचं होतं. म्हणून त्यांनी कबूतरखाना आणि कबूतरखान्याच्या बाजूला पाणपोळी, जी आपल्याला इंडो सॅरेसनिक शैलीमध्ये म्हणजे भारतीय शैलीमध्ये दिसते आपल्या पाठी. तुम्ही जर नीट बघाल तर त्या बाजूला पाणपोळी आहे, ह्या बाजूला कबूतरखाना आहे. गेले मला वाटतं 30-40 वर्ष ह्याला लागून एक मंदिर उभं राहिलेलं होतं आणि एक छोटंसं दुकान होतं. हे सगळं महापालिकेने काढून टाकलं आणि माझे एक मित्र आहेत कन्झर्वेशन आर्किटेक्ट राहुल चेंबूरकर, त्यांनी ह्याचं परत जसं होतं ओरिजिनली तसंच ही वास्तू परत बनवली.